रायगडमधील रोह्यामध्ये अष्टमी नगर परिषदेकडून आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ पाणीपट्टी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे रोहा शहर प्रमुख राजेश काफरेंच्या नेतृत्वाखाली गेल्या 3 दिवसांपासून पालिकेच्या आवारात आमरण उपोषण सुरू आहे। सर्वाधिक 2800 रुपये एवढा कर हा रोहा नगर परिषदेकडून आकारला जातोय, त्यामुळे कर कमी करावा अशी मागणी करत आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाला स्थानिकांनीही मोठा पाठिंबा दिला। तर आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते राजेश काफरेंची प्रकृती काहीशी खालावली आहे। डॉक्टरांच्या उपचारांनाही त्यांनी नकार दिलाय। जोवर कर कमी होत नाही तोपर्यंत उपोषण कायम ठेवू असा इशाराही त्यांनी दिला। शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांनी देखील उपोषणकर्त्यांची भेट घेत वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न मांडण्याचं आश्वासन दिलंय। उपोषण करण्याचं कारणच मेन आहे की भरमसाठ जी पाणीपट्टी वाढलेली आहे त्या संदर्भातच हे उपोषणाला करण्याची वाढलेली आहे। जी आज महागाई बघता सर्वसामान्यांना परवडणारी नाही आहे ती, त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केला पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी। आज तटकरेंचं हा गाव आहे, या गावात असे अन्याय लोकांना होऊ नये ही आमची प्रमुख मागणी होती, पण रोहा नगर प्रशासनाने दुर्लक्ष केलं म्हणून ही वेळ आमच्यावर आलेली आहे। उपोषणाचा तिसरा दिवस आहे। यांना उपचाराची तर गरज आहे, यांना काल पण सांगितलेलं उपचाराची गरज आहे, पण ते ऍडमिट व्हायला तयार नाहीत। आजही शुगर आणि बीपी वगैरे तपासणी केलेली आहे, ती पण कमी झालेली आहे। त्यांना तातडीनं उपचार करायची गरज आहे, तसंच आम्ही त्यांना कळवलं आहे। किंवा इनकेस जर जास्त काय वाटलं तर फोन केला तर आम्ही इथं येऊन बाकीचे समोरचे ट्रीटमेंट वगैरे करू। आता बातमी आहे लग्नासंदर्भातली। राज्यात बालविवाह रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय। यापुढे